बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं। नवी मुंबईतील काँग्रेसचे बेमुदत उपोषण आता मागे घेण्यात आले। अखेर 9व्या दिवशी उपोषण मागे घेतल्याची माहिती एमपीएससीच्या ऑनलाईन परीक्षेला स्थगिती दिल्यानं उपोषण मागे घेतल्याची माहिती आहे। पेढे भरवत काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला। काँग्रेस जे आज 9 दिवस इकडे एमपीएससीच्या मुळावर बसून आहे त्याचा इम्पॅक्ट नक्कीच झालेला आहे। त्याचबरोबर विद्यार्थी संघटनाचे बाहेर बाहेर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलनं घेत आहे, तर त्याचाही असा हा एक कम्युनिटिव्ह इम्पॅक्ट सरकारवर झालेला आहे। एक मोठी बातमी समोर येते। पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली आहे। या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू झाल्याने अनेक भाविक जखमी असल्याची माहिती आहे। पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाल्याची या क्षणाची मोठी बातमी समोर येते। बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबाराची घटना घडली आहे। कोल्हापुरातील नवीन वाशी नाका परिसरातील ही घटना आहे। गोळीबारात सूरज साखरे हा कार्यकर्ता जखमी झाला असून खासगी सावकारीतून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। तर सूरज साखरेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दुपारी जेवणाची सुट्टी झाली होती म्हणून आम्ही नेहमीप्रमाणे खाली आलो होतो। त्यावेळी सूरज साखरे साहेब खाली आले होते। त्यांची गाडी येते होती कामानिमित्त, काय तर त्यांचं ऑफिस आहे वरती, ते आले होते आणि तिकडून कोणतरी 2 माणसं आलीत आणि त्यांनी डायरेक्ट त्यांच्यावरती फायर केली। 2 राऊंड फायर केले। एक फायर त्यांच्या पोटात आला उजव्या साईडला आणि एक साईडने गेला। कुठल्या दिशेने गेले ती ह्या दिशेने या रस्त्यानं कच्च्या रस्त्यानं तिकडे गेली। त्यांचं इथं ऑफिस आहे वरती, त्या ऑफिसमध्ये फर्निचरचं काम चालू आहे त्यांचं, ते बघण्यासाठी आलते। साधारण 2:30-3च्या दरम्यान ते काम बघून खाली आलेत। गाडीत बसताना तोपर्यंत 2 मुलं आलीत, फायरिंग केलेत आणि पळून गेले दोघं। किती राऊंड फायर केले? 2 त्यांना कुठं लागले, काय झालं? पोटाला लागलं त्यांना। त्यांच्या मित्रांना लगेच गाडीत घातलं आणि दवाखान्यात घेऊन गेले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।